सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 14 मध्ये आपण आज 9व्या समासाचा अभ्यास करणार आहोत. या 9व्या समासाचं नाव आहे शाश्वत निरूपण. शाश्वत निरूपण. शाश्वत म्हणजे अविनाशी. शाश्वतचा अर्थ आहे कायम टिकणारे. या विश्वामध्ये कोणती गोष्ट कायम टिकणारी आहे, कोणती गोष्ट अविनाशी आहे, त्याचं समर्थांनी थोडक्यामध्ये निरूपण केलेलं आहे, विवेचन केलेलं आहे. समासाचा विषय समजायला थोडा कठीण वाटेल, पण आपण जर लक्ष विचलित न होऊ देता एकाग्रतेने ऐकलं तर आपल्याला समासाचा विषय कळेल. कारण काही गोष्टी अशा असतात की आपल्याला त्या पुन्हा पुन्हा सांगायला लागतात. त्यापैकी या समासाचा हा विषय आहे. स्वामींनी सांगतात, साधकाने आत्मानात्म विवेक करून पिंडाचे कौतुक पाहावे. पिंडाचे म्हणजे देहाचे, आपल्या शरीराचे. साधकाने आत्मानात्म, आत्मा काय अनात्मा काय याचा विवेक करून पिंडाचे कौतुक पाहावे. मग मी आत्माच आहे असा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला येतो. आत्मानात्म विवेक केल्यानंतर मी शरीर नसून मी आत्माच आहे, मी परब्रह्मच आहे, शाश्वत आत्मा मीच आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. नंतर मग सारासार विचाराने या ब्रह्मांड रचनेचे कौतुक बघावे. त्यामध्ये नाशवंत असार निघून जाते आणि शाश्वत सार तेवढे टिकते, तेच परब्रह्म होय. सारासार विचाराने काय करायचं, ब्रह्मांड रचना जी आहे त्याचं कौतुक बघायचं. त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की नाशवंत आहे, असार जे आहे ते निघून गेलेलं आहे आणि शाश्वत अविनाशी सार तेवढे टिकून राहिलेले आहे आणि त्याला परब्रह्म म्हणतात. अंतरात्मा सगुण आहे, तोच देव समजावा. त्याचे ज्ञान झाले की साधक निर्गुणापर्यंत पोचतो. भगवंताचं दुसरं रूप जे आहे निर्गुण, निराकार. जर अंतरात्मा सगुण आहे त्या देवाला ओळखलं तर साधक त्या निर्गुण रूपापर्यंत पोचतो. निर्गुणाच्या साक्षात्काराने ज्ञानाचे विज्ञान होते. अज्ञान, विपरीत ज्ञान आणि ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान आणि ज्ञान या तीनचाही लोप होतो. या तीनचा सुद्धा लोप होतो, नाश होतो. तेव्हा विज्ञानाचा उदय होतो. निरंतर निर्विकारपणाने असणारे ब्रह्म ज्ञानदृष्टीने पाहावे. ब्रह्म कसे आहे, निर्विकार आहे, निरंतर आहे, पण ते पाहण्याकरता आपल्याकडे ज्ञानदृष्टी पाहिजे. मग ते ब्रह्म आपण ज्ञानदृष्टीने पाहावे आणि त्याच्याशीच, त्या ब्रह्माशीच अनन्य होऊन राहावे. अशा अनन्यतेला आत्मनिवेदन म्हणतात. मायेची भीड न धरता जे भ्रमरूप आहे, भासमान आहे, लटिके आहे, ते सर्व बाजूला सारावे. मायेची भीड न धरता मग परब्रह्म तेवढे उरते. आपण पिंडाचे कौतुक पाहिले पाहिजे. आत्मानात्म विवेकाने पिंड रचना शोधून पाहिल्यावर असे अनुभवाला आले की पिंड किंवा देह हा अनात्मा आहे. अनात्मा म्हणजे एका शब्दात अशाश्वत आहे, नाशिवंत आहे. पिंड किंवा देह हा अनात्मा आहे आणि आत्मा एक आहे, तो अविनाशी आहे.
व तोच सर्व करताय. मी आत्माच आहे असे वेदांत शास्त्र सांगते. मी आत्मा आहे, अविनाशी असलेला आत्मा आहे असं वेदांतात सांगितलेलं आहे. विवेकाने त्याचा साक्षात अनुभव आला. आता ब्रह्मांड रचना समजून घेणे आवश्यक आहे. पिंडाची रचना समजण्यासाठी आपल्याला आत्मानात्म विवेक करावा लागतो. तसा ब्रह्मांड रचना समजण्यासाठी सारासार विचार करावा लागतो. सतत निरंतर सारासार विचार करीत गेले म्हणजे त्याची गोडी चाखायला मिळते. पंचभूतात्मक ब्रह्मांड हे पिंडाचे मूळ कारण आहे. ब्रह्मांड कसं तयार झालं? पंचभूतांनी निर्माण झालं आणि हे ब्रह्मांड पिंडाचे म्हणजे शरीराचे मूळ कारण आहे. येथे ब्रह्मांड कारण तर पिंड हे त्याचे कार्य आहे. कोणतेही कार्य कारणाशिवाय होत नाही. मग ते व्यवहारातलं असेल किंवा परमार्थातलं असेल, कोणतेही कार्य होण्यामागे काहीतरी कारण असतं. ब्रह्मांड हे कारण आहे तर पिंड हे त्याचे कार्य आहे. त्याचे विवरण करण्याआधी या समासात तोच विषय सांगितला आहे. साऱ्या पंचभूतांचा लय मूळ मायेतच होतो. पंचभूत देखील अशाश्वत आहेत, नाशिवंत आहेत. त्यांचा लय मूळ माया जी आहे तिच्यामध्ये होतो. असार ते नाशवंत आणि शाश्वत ते सार आहे. समर्थ काय म्हणतात? असार जे आहे ते नाशवंत आहे आणि शाश्वत जे आहे ते सार आहे. ज्याचा आज ना उद्या नाश होतो ते सार नव्हे, ते असार आहे. पाण्याची उत्पत्ती, पाण्याची निर्मिती पृथ्वीपासून होते. पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली. उलटा सांगितलं, पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली, पण पुढे ती पाण्यात विरली. तेजापासून पाण्याची उत्पत्ती होते. तेज पाणी शोषून टाकते. तेज म्हणजे अग्नी. अग्नी काय करतो? पाणी शोषून टाकतो. महातेजाने सारे पाणी आटून गेले व पुढे तेज काय तेवढे शिल्लक राहिले. तेजाने काय केलं? पाणी आटून टाकलं आणि नंतर तेज तेवढं शिल्लक राहिलं. वायूपासून तेज झाले. वायू तेजाला विझवून टाकतो आणि मग तेज जाऊन जिकडे तिकडे वायूच गच्च भरून राहतो. वायू हा आकाशापासून झालेला असतो आणि पुन्हा तो आकाशातच विरून जातो. वेदांत शास्त्रामध्ये कल्पांत कसा होतो त्याचे वर्णन आहे. आपण समर्थांच्या दासबोधामध्ये देखील एका समासातून कल्पांताचं वर्णन ऐकलेलं आहे की त्यावेळेला कशी भयानक परिस्थिती निर्माण होते. नंतर कल्पांत कसा होते हे सांगितलेलं आहे. नंतर गुणमाया आणि मूळ माया परब्रह्मात लीन पावतात. त्या ब्रह्माची नीट कल्पना येण्यासाठी, ब्रह्माची आपल्याला योग्य ती नीट कल्पना येण्यासाठी विवेक आवश्यक आहे. सारासार विचार आवश्यक आहे. परब्रह्म हे सर्व उपाधींच्या पलीकडे आहे. परब्रह्माला कोणतीच उपाधी नाही. तेथे माया मूळ नाही. दृश्याचा स्पर्श नाही. विश्व आले आणि गेले तरी ते परब्रह्म अगदी जसेच्या तसेच राहते. किती वेळा विश्व निर्माण झाले, किती वेळा त्याचा नाश झाला, तरी पण परब्रह्मात काही फरक नाही. ते जसेच्या तसेच राहते. त्याच्या अनुभवाने, परब्रह्माच्या अनुभवाने ज्ञानाचे विज्ञान बनते. सर्व उपाधींचा शेवट झाला म्हणजे तेथे दृश्याचा मागमूस राहत नाही. दृश्यामुळे उपाधी आहे. जर उपाधी संपल्या तर दृश्य देखील संपून जातं. त्या ठिकाणी सगळीकडे गच्चपणे भरलेले निर्गुण परब्रह्म असते. मोठा कल्पांत होऊन संपूर्ण विश्व जरी नाहीसे झाले तरी परब्रह्म नाश पावत नाही. मायेचा त्याग करून त्या शाश्वत ब्रह्माला
आपण ओळखले पाहिजे. अंतरात्मा हाच खरा देव आहे, तो सगुण आहे. त्याच्या आधाराने निर्गुणापर्यंत पोचता येते. निर्गुणापर्यंत पोचण्याकरता सगुण पाहिजे. आपल्याला डायरेक्ट निर्गुणापर्यंत पोचता येत नाही. मानवी कल्पनेच्या पलीकडे असलेले ब्रह्म अत्यंत निर्मळ आहे. ब्रह्माबद्दल आपण कल्पनाही करू शकत नाही, असं ते आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. ते ब्रह्म अत्यंत निर्मळ आहे. कारण काय? त्याच्या ठिकाणी मायेचा मळ नाही. ज्याच्यात मळ नाही त्याला निर्मळ म्हणतात, किंवा ज्याच्यातला मळ निघून गेला आहे त्याला निर्मळ म्हणतात. मायेचा मळ त्या ब्रह्माच्या ठिकाणी नाही, म्हणून ते निर्मळ आहे. त्याच्या ठिकाणी सारे विश्व, सारे दृश्य होते व जाते खरे, पण ते खोटेपणाने घडते. जे होते आणि जाते, कालांतराने नाहीसे होते, ते दृश्य विश्व आपल्याला अनुभवाला येते. पण परब्रह्मामध्ये होणेही नाही आणि जाणेही नाही. मग ते आपल्याला विवेकाने अनुभवाला आणावे लागते. ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञान अशी त्रिपुटी आहे. ही त्रिपुटी क्षीण झाली की मग विज्ञान प्रगट होते. विपरीत ज्ञान भ्रमरूप असते, म्हणून त्याला विपरीत म्हणतात. तो अज्ञानाचा स्वाभाविक परिणाम आहे. आपण आता पाहिलं, ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान ही त्रिपुटी आहे. समर्थ सांगतात, विपरीत ज्ञान भ्रमरूप असते आणि तो अज्ञानाचा स्वाभाविक परिणाम आहे. प्रथम विपरीत ज्ञानाचा नाश होतो, पण मग अज्ञान शिल्लक उरते. ते अज्ञान आत्मज्ञानाने नाश पावते. पुढे ज्याच्यामुळे अज्ञान नाहीसे होते ते ज्ञानही शांत होते आणि अखेर विज्ञान कायमपणे येते. वेदांत सिद्धांत म्हणजे शास्त्र प्रचिती आणि धादांत म्हणजे आत्मप्रचिती. या साऱ्या प्रचिती साधकाने ताडून पाहाव्यात, त्याचा अनुभव घ्यावा. शास्त्र प्रचिती जे शास्त्रात सांगितलेलं आहे त्याचा अनुभव, आणि आत्मप्रचिती आपल्याला आलेला अनुभव, या दोन्ही गोष्टी समर्थ सांगतात साधकाने ताडून पाहाव्यात. म्हणजे निर्विकार परब्रह्म जसे आहे, जसे असते तसेच असते, हे आपल्या प्रचितीला म्हणजे अनुभवाला येईल. परब्रह्म हे ज्ञानदृष्टीने पाहावे. अर्जुनाच्या समोर परब्रह्म भगवान श्रीकृष्ण उभे होते साक्षात, पण तरी देखील त्याला ते कळले नाही, त्याला ते दिसले नाही, त्याला समजले नाही. कारण का? त्याच्याकडे ज्ञानदृष्टी नव्हती. म्हणून परब्रह्म पाहण्याकरता ज्ञानदृष्टी पाहिजे. ते तसे पाहिल्यानंतर आपल्याला परब्रह्म दिसलं, आपण साक्षात्कार घेतला, मग ते तसे झाल्यानंतर त्याच्याशीच एकरूप व्हावे. याला मुख्य आत्मनिवेदन म्हणतात. परब्रह्माशी एकरूप होणे याचं नाव आत्मनिवेदन. दृश्याला दृश्य दिसते, दृश्याला दृश्य दिसते, मनाला त्याचा भास होतो. पण परब्रह्म हे दृश्य आणि भास यांच्या पलीकडे आहे. अविनाशपणे असतेच असते. परब्रह्म दृश्य आणि भास यांच्या पलीकडे अविनाशपणाने असतेच असते. असे अविनाशीपणाने राहणारे जे आहे त्याला परब्रह्म म्हणतात. दृश्याच्या दृष्टीने पाहायला गेलो, दृश्याच्या दृष्टीने पाहायला गेलो तर ते परब्रह्म कुठल्या कुठे दूर आहे, लांब आहे असे वाटते. पण ते सर्वत्र, सर्व ठिकाणी आत बाहेर भरलेले आहे. ते अनंत आहे, त्याचा कोठेच अंत नाही. त्याची बरोबरी करता येईल, परब्रह्माची बरोबरी करता येईल अशी कोणतीच वस्तू या विश्वात नाही आहे. जे चंचल असते ते कधीच स्थिरपणाने राहत नाही, म्हणून तर त्याला चंचल म्हणतात ना. आणि जे निश्चल असते, चंचलविरुद्ध निश्चल,
जे निश्चळ असते त्यामध्ये कधीच अस्थिरपणा असत नाही. आकाशामध्ये आभाळ येते. आभाळ म्हणजे ढग. आभाळ म्हणजे आकाश नाही. आपल्याला समानार्थी शिकवला गेला आकाश म्हणजे आभाळ, तसं नाही आहे. आकाशामध्ये आभाळ येतं. आता ते दिवस सुरू आहेत म्हणजे काळे ढग येतात. तर समर्थ सांगतात आकाशामध्ये आभाळ येते आणि जाते तरी आकाश जसेच्या तसेच राहते. त्यामध्ये किंचितही जराही बदल होत नाही, परिवर्तन होत नाही. असे परब्रह्म निश्चळ आहे. स्वामीजी सांगतात ज्यांच्या अंतर्यामी भ्रमाचे ठाणे आहे, म्हणजे ज्यांच्या अंतःकरणात भ्रम भरलेला आहे, जे मायेच्या अंमलाने मायेच्या सत्तेने गोंधळून गेलेले आहेत, त्यांना हे विलक्षण अवघड चक्र उकलणे शक्यच नाही. त्यांना हे चक्र कळणं अशक्य आहे. कोणाला? ज्यांच्यावर मायेचा अंमल आहे, मायेची सत्ता आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये केवळ भ्रम आहे, भास आहे, त्यांना काय कळणार हे विलक्षण चक्र जे आहे ते. भ्रमाने पचडलेल्या माणसाला ही अवघड समस्या सुटत नाही. ज्याच्यामध्ये विकार निर्माण होतो आणि त्यामुळे जे वाढते आणि मोडते त्याच्या बाबतीत शाश्वतपणाची अपेक्षा करता येत नाही. ज्याच्यात विकार दोष निर्माण होतात आणि जे वाढते आणि मोडते निर्माण होते आणि नाश पावते त्याच्या बाबतीत शाश्वतपणाची अपेक्षा करता येत नाही. कल्पांताच्या वेळी हे विकारवान सारे पूर्णपणे नाश पावते. ज्याच्या ज्याच्यात विकार आहे, दोष आहे, ते सर्व कल्पांताच्या वेळी त्याचा नाश होतो. दृश्याच्या दडपणाने भ्रमात राहणाऱ्या माणसाला व्यवहाराचे स्वरूप कळत नाही. आपण सर्वजण या दृश्य विश्वाच्या दडपणाखाली वावरतो आणि त्यामुळे आपल्याला व्यवहाराचे देखील स्वरूप कळत नाही. त्याचप्रमाणे माणसाला शास्त्र सिद्धांत काय आहेत ते सुद्धा समजत नाही. त्या दडपणामुळे अंतर्यामी नांदणाऱ्या अंतरात्म्याचे देखील आकलन होत नाही. समजा एखादा रोगी एका वैद्याचे औषध घेतो आहे, त्याला वैद्याच्या औषधाचा काही परिणाम जाणवत नाही. औषध तो नियमित घेतो, जो बदल व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये तो होत नाही. औषधाचा किंचितही परिणाम जाणवत नाही. औषधामुळे रोगही जात नाही, अशी त्याची परिस्थिती आहे. पण त्या रोग्याला वैद्याची भीड काही केल्या मोडता येत नाही. ज्याचं औषध घेतो आहे त्याच्या भीडेमुळे तो औषध सोडू शकत नाही. दुसऱ्या वैद्याकडे तो जाऊ शकत नाही. ज्या वैद्याचं औषध घेतो त्याची भीड असल्या कारणाने तो दुसऱ्या वैद्याकडे सुद्धा जाऊ शकत नाही. अशा प्रकारचा रोगी काही केला वाचत नाही, म्हणजे तो जिवंत राहत नाही, हे समजून चालावे. जो माणूस राजाला बरोबर ओळखतो तो भलत्याच कोणत्याही माणसाला राजा म्हणणार नाही. स्वामीजी सांगतात त्याचप्रमाणे जो देवाला ओळखतो तो कोणत्याही भलत्या असेल त्या माणसाला देव म्हणणार नाही, कारण तो स्वतः देवरूपच होऊन जातो. ज्या माणसाला माईक म्हणजे मायेपासून निर्माण झालेले, ज्या माणसाला माईक अशाश्वताची किंवा दृश्याची भीड पडते, दडपण येते, जो दृश्याच्या तडाक्यात असतो तो अर्धवट देवाबरोबर सांगणे शक्य नाही. आपण जर विचार केला तर या साऱ्या गोष्टी उघडपणे कळतात. पण कधी विचार केला तर मायेचे दडपण अलीकडचे आहे. समर्थ सांगतात मायेचे दडपण अलीकडचे आहे आणि परब्रह्म मात्र मायेच्या पलीकडे आहे. आणि म्हणून आपल्याला भगवंत दिसत नाही, भगवंताचा अनुभव येत नाही, कारण तो अलीकडचा आहे.
माया अलीकडची आहे आणि परब्रह्म मायेच्या पलीकडची आहे. माया अलीकडे आणि परब्रह्म पलीकडे असा कायमचा प्रकार आहे. जे खरे नाही, जे खरे नाही, जे सत्य नाही, त्याची भीड धरायची. मायेच्या भ्रमामुळे भलतेच काहीतरी करायचे, ही काही विवेकाची लक्षणे नाही. जो मनुष्य विवेकी आहे तो अशा गोष्टी करणार नाही. जे माईक आहे, खोटे आहे, ते सगळेच्या सगळे सोडावे. स्वतः अनुभव घेऊन खरे काय ते जाणून घ्यावे. मायेचा त्याग करून परमेश्वराचे दर्शन घ्यावे. ही मायाच आपल्याला परमार्थाच्या मार्गात अडवणूक करते, बाधा आणते आणि परमात्म्याच्याने आपलं मिलन होऊ देत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, मायेचा त्याग करून परमेश्वराचे दर्शन घ्यावे. आता त्या मायेचे लक्षण पुढच्या समाजात सांगितले आहे. शांत मनाने त्याचे विवरण ऐकावे असे समर्थ माऊली आपल्या सांगत आहेत. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 14 दशकातील शाश्वत निरूपण नावाचा 9वा समाज पूर्ण झाला.